सर्व बचत आणि कर्ज घेतलेल्या पैशांनी संपूर्ण रक्कम भरली. परंतु नंतर त्यांना कळले की बिल्डर याने फ्लॅट दुसऱ्या कोणाला तरी विकला आहे आणि विनोद यांच्या पैशांचा वापर करून तो पळून गेला आहे. विनोद यांनी त्वरित पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. सायबर क्राईम विभागाने तपास सुरू केला आणि काही दिवसातच त्या फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. मात्र विनोद यांच्या पैशांची परतफेड होण्यासाठी मोठा काळ लागला आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. फसवणूक ओळखण्याचे मार्ग. जर कोणतीही ऑफर खूपच आकर्षक वाटत असेल तर ती शक्यतो फसवणूक असू शकते. कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या प्रॉपर्टीची सखोल माहिती मिळवा आणि तिच्या विश्वसनीयतेची खात्री करा. प्रॉपर्टी खरेदी करताना नेहमी कायदेशीर सल्ला घ्या आणि सर्व कागदपत्रांची तपासणी करा. प्रॉपर्टीची प्रत्यक्ष भेट घ्या आणि तिच्या स्थितीची पाहणी करा. कोणत्याही